यात्रा निमित्त सर्वांना शुभेच्छा आणि भारती प्रभूचे खूप योगदान आहे आणि त्यांनी धम्मयात्रा पूर्ण जिल्ह्यात जाऊ धम्मयात्रा काढतात आणि सगळ्यांना शुभेच्छा। साधू साधू साधू। जय भीम जय भीम जय भीम जय भीम। धम्म सेवक Rahul Kokre. We are honor Rahul Kokre for Dhamma Yatra, peace and fraternity. Jai Bhim! Jai Bhim! Jai Bhim! Jai Bhim! Jai Bhim! One minute, sir. Our mother honor Nitin Hegde. Come. Nitin Hegde. You. Yeah. Jai Bhim! Jai Bhim! Brother, stand for photo, brother. 1 minute. Okay. Photo, brother. Sir, you give one word. मराठी संघू हे जे केरळावरून धम्मयात्रा निघालेली आहे ती मागील वर्षी सुद्धा निघाली होते। यांचं फार मोठं योगदान आहे। खरं पाहिलं तर एवढं मोठं योगदान देणं हे आपल्याला शक्य नाही आणि हे पूर्णपणे जो काही त्या काळामध्ये सम्राट अशोकांनी आपला मुलगा आणि मुलगी हे जे धम्मासाठी देऊन धम्माचे दायक बनवले आणि त्यानंतर त्या काळामध्ये जे तिसरी धम्मसंगती भरवली आपला मुलगा आणि मुलगी ज्यावेळेस श्रीलंकेला गेले त्यावेळेस त्यांनी जे आहे तो भारतामधला महाबोधी जो वृक्ष आहे तो श्रीलंकेला अनुराधपूर या ठिकाणी नेला आणि त्या ठिकाणी त्याचं रोपण करून धम्म त्या ठिकाणी पसरवला। बाबासाहेबांनी 1956ला त्या ठिकाणचा जो बोधिवृक्ष होता त्याची फांदी आणून महाबोधी महाविहार या ठिकाणी रोपण केलं आणि त्याचं धम्माचं पुनर्जीवन जे आहे ते पुन्हा बाबासाहेबांनी 1956ला केलं। त्या काळामध्ये जो आहे तो सम्राट अशोकांनी धम्म पसरविला आणि या काळामध्ये जो आहे धम्माचं पुनर्जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं। म्हणून या ठिकाणी ह्या दोन्हीचाही धम्म प्रसार करण्यासाठी हे अशोका आंबेडकर धम्मयात्रा हे या दरवर्षी काढत असतात। या वर्षी त्यांचं 3रं वर्ष आहे। त्यांच्या या धम्मयात्रेकरता मी पूर्णपणे शुभेच्छा देतो। त्यांचं कार्य जे आहे पूर्णत्वाला जावं अशी त्यांना मी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतो।